लाडक्या बहिणींनो, लाडक्या ताईंनो, सर्वात मोठी आनंदाची बातमी आपल्यासमोर आलेली आहे. ई-के-वाय-सी करताना तुमच्याकडून काही चुका झाली असेल तर तुम्ही ते एडिट करू शकता. असं नवीन ऑप्शन आलेलं आहे. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला पती नाही आहे, वडील नाही आहे, तुमचा घटस्फोट झालेला आहे, तर तशा महिलांनी काय करावा हे सुचत नव्हतं त्यांना. आणि त्यासाठी सरकारने एक जे लाडकी बहीण योजनेची जे साईट आहे त्यावर ऑप्शन आणलेले आहे. आता कशाप्रकारे आपण ई-के-वाय-सी करून कशाप्रकारे सबमिट करायचं ते सांगणार आहे. आता काही लाडक्या बहिणी अशा आहेत की ज्यांना ई-के-वाय-सी पुन्हा करायची आहे, तर ते सुद्धा करू शकता ई-के-वाय-सी. आणि ही ई-के-वाय-सी खूप सोपी आहे, घरी बसल्या तुम्ही करू शकता. आणि फुल डिटेल्समध्ये तुम्हाला आजचा हा व्हिडिओ मिळणार आहे, म्हणून कुठेही जाऊ नका, स्किप करू नका. खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, म्हणून जास्तीत जास्त पुढे शेअर करत राहा. लाडक्या बहिणींनो, खूप दिवसापासून खूप कमेंट येत होती की ई-के-वाय-सी कशी करायची आणि त्याबद्दल काही ना काही नवीन ऑप्शन यायला पाहिजे. तर सरकारने तुमची मागणी पुरी केलेली आहे. आता आपण लाडकी बहीण योजना पेजवर जाऊया. आता तुम्ही बघू शकता, पहिलं फक्त इथे ई-के-वाय-सी वर क्लिक करा असं ऑप्शन येत होता, पण आता बदल झालेला आहे. तर इथे ई-के-वाय-सी प्रक्रिया असताना लाभार्थीकडून निवडण्याचा संदर्भ आल्यामुळे ई-के-वाय-सी करताना चुका झालेल्या असेल, पती किंवा वडील हयात नसेल, घटस्फोट झालेला असेल, तशा लाभार्थींनी ई-के-वाय-सी प्रक्रिया इथे करायची आहे. ई-के-वाय-सी पूर्ण केली नसाल तर इथे ई-के-वाय-सीवर क्लिक करा. आणि तुम्हाला खाली डेटसुद्धा दिलेली आहे, 31 डिसेंबर ही लास्ट डेट आहे. इथं क्लिअर कट लिहिलेलं आहे. तर तुम्ही आता इथे क्लिक करा. क्लिक केल्यानंतर हे अशा प्रकारे पेज ओपन होईल. लाभार्थींचा आधार कार्ड टाकायचं आहे. तर टाकल्यानंतर कॅप्शन टाका आणि मी सहमत आहे त्यावर क्लिक करा. आता क्लिक केल्यानंतर समोर एक वेगळंच पेज ओपन होईल, ते सुद्धा दाखवणार आहे, म्हणून कुठेही व्हिडिओ स्किप करू नका. खूप महत्त्वाची माहिती आहे. आता हे लास्ट चान्स आहे, एकदा तुम्ही ई-के-वाय-सी केल्यानंतर पुन्हा होणार नाही. तर इथे अशा प्रकारे एक पेज ओपन झालेलं आहे. इथे विवाहित व अविवाहित, विवाहित आणि अविवाहित असे 2 ऑप्शन दिलेले आहेत. आपण विवाहित जे आहे त्यावर क्लिक करू. विवाहितमध्ये क्लिक केल्यावर ज्यांचे पती आहे, वडील आहे, तशा महिलांसाठी ही ई-के-वाय-सी आहे. अविवाहित म्हणजे ज्यांचे लग्न झालेले नाही आहे, तशा मुलींनासुद्धा वडील नाही आहे, तर त्यांच्यासाठी सुद्धा ई-के-वाय-सी आहे. कशी करायची ते दाखवेल मी तुम्हाला. इथं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पहिलं दिलेलं आहे, पती हयात आहे, पतीचे निधन झाले, घटस्फोट. तर हे 3 ऑप्शन दिलेले आहे. आता ज्या महिलांचे घटस्फोट झालेले आहे त्यांनी घटस्फोटवर क्लिक करून ई-के-वाय-सी करायची आहे. ज्यांचे पती आहे, म्हणजे ज्यांची प्रॉपर ई-के-वाय-सी बाकी आहे, त्यांनी पती आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे. ज्या महिलांचे पतीचे निधन झालेले आहे त्यांनी सेकंड नंबरचा ऑप्शनवर क्लिक करून ई-के-वाय-सी करायची आहे. आता ज्यांना घटस्फोट झालेला आहे किंवा ज्यांचे पती नाही आहे त्यांनी त्या ऑप्शनवर क्लिक करून ई-के-वाय-सी पूर्ण करायची आहे. आता सर्वात अगोदर आपण बघून घेऊया, पती हयात आहे. ज्या महिलांचे पती आहे त्यांनी कशाप्रकारे ई-के-वाय-सी करायची आहे. तर सर्वात अगोदर इथे लाभार्थींचा आधार कार्ड टाकायचा आहे, नंबर जो असेल ते. त्यानंतर कॅप्शन टाकायचं आहे, मी सहमत आहे, त्यावर क्लिक करून ओ-टी-पी पाठवा, त्यावर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपल्यासमोर एक ओ-टी-पी येईल. तो ओ-टी-पी आपण फिल करायचा आहे. त्यानंतर खाली ओकेवर तुम्ही क्लिक करशाल आणि अशा प्रकारे एक पेज ओपन होईल. आता तशा महिलांनी त्यांचे नवऱ्याचा आधार कार्ड टाकायचं आहे. आधार कार्ड टाकल्यानंतर पुन्हा ऑप्शन येईल, त्यावर ओ-टी-पी वगैरे येईल. तो ओ-टी-पी फिल करून तुम्हाला असे दुसरं एक पेज ओपन होणार आहे. त्यावर ऑटोमॅटिक नवऱ्याचं नाव, तुमची जे काही जाती आहे ती टाकायची आहे. त्यानंतर इथं महत्त्वाचा मुद्दा हा आहे, माझ्या कुटुंबात सदर म्हणजे तुमच्या कुटुंबामध्ये कोणी सरकारी कर्मचारी आहे का? तर इथं होय होय करायचं आहे. आणि खाली बघा, ऑप्शन ए बी मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून मी सहमत आहे, त्यावर क्लिक करायचं आहे. आणि क्लिक केल्यानंतर सिम्पली तुमच्यासमोर असे एक पेज ओपन होईल. तिथे लिहिलेलं असणार की तुमची ई-के-वाय-सी जी आहे ते पूर्ण झालेली आहे. अशा प्रकारे तुमची ई-के-वाय-सी इथं पूर्ण झालेली आहे. आता सेकंड ऑप्शनमध्ये आपण बघूया, ज्या महिलांचे पती नाही आहेत,
ज्यांचं घटस्फोट झालेला आहे, ज्या महिलांना लग्न झालेलं नाही आहे आणि त्यांना वडील नाही आहे, तशा महिलांनी ही KYC बरोबर बघून घ्या. अशा प्रकारे तुम्हाला ही KYC करायची आहे. सर्वात अगोदर तुमचं आधार कार्ड समोर ठेवा आणि आधार कार्ड संगती जो नंबर लिंक आहे तो सुद्धा समोर ठेवा. तर तुमचा सर्वात अगोदर इथे आधार कार्ड नंबर फिल करा. त्यानंतर खाली कॅप्शन दिलेलं आहे ते फिल करा. मी सहमत आहे त्यावर क्लिक करून OTP पाठवा. एवढ्यापर्यंत तुम्ही ही प्रोसेस करून घ्या आणि त्यानंतर ज्या नंबरवर आधार कार्ड लिंक आहे त्या नंबरवर OTP येईल. तो OTP फिल करायचा आहे. तर तुम्ही इथे OTP फिल केल्यानंतर दुसरं पेज लगेच ओपन होणार आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये विवाहित व अविवाहित, आता आपण काय करायचं आहे, विवाहितचं बघायचं आहे. तर विवाहित आहे पण त्यांना पती नाही आहे किंवा त्यांचा घटस्फोट झालेला आहे किंवा ज्यांचे वडील नाही आहेत त्यांनी अशा प्रकारे KYC करायची आहे. तर इथे पती नाही आहे, निधन झालेलं आहे किंवा घटस्फोट झालेला आहे. तर आपण ज्यांचे पती नाही आहे, वडील नाही आहे आणि घटस्फोट झालेला आहे ते पाहणार आहोत. तर त्यासाठी हे जे आहे ते महत्त्वाचं आहे आणि तुमची घटस्फोट झालेला आहे तर त्यावर क्लिक करा. पती नाही आहे त्यावर क्लिक करा. ते केल्यानंतर नवऱ्याचं किंवा वडिलांचं आधार कार्ड टाकायचं आहे आणि त्यावर OTP येईल. तो OTP फिल करा. त्यानंतर एक असं पेज ओपन होणार आहे. आता पेज ओपन झाल्यावर ऑटोमॅटिक पती किंवा वडिलांचं नाव समोर येणार आहे. त्यानंतर तुमची जे काही जाती आहे ते सिलेक्ट करा. आता मेन मुद्दा हा आहे की माझ्या कुटुंबात सदस्य कर्मचारी म्हणून सरकारी विभागात, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकार, स्थानिक संस्थेचे कार्यरत आहे. तर हे आल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे की खाली ऑप्शन होय किंवा नाही दिलेलं आहे. तर दोन्ही साईडला तुम्ही नाही क्लिक करा. त्यानंतर खाली 2 अजून ऑप्शन दिलेले आहे. माझे पती हयात नसून पतीचा मृत्यूचा दाखला जे अंगणवाडी सेविका आहे त्यांच्यापर्यंत पोचवायचं आहे आणि त्यांना सबमिट करायचं आहे. त्यानंतर खाली दुसरा ऑप्शन आहे A आणि B जे ऑप्शन आहे त्या सांगते मी सहमत आहे. तर ह्या दोन्हीवर राईट करायचं आहे. साईडला डॉट दिले त्यावर राईट करा आणि ओके करा. ओके केल्यानंतर दुसरं एक पेज ओपन होईल की तुमची जी KYC आहे ती इथे पूर्णपणे कंप्लीट झालेली आहे. हा ऑप्शन आल्यानंतर काळजी करू नका, तुमची KYC झालेली आहे. आता सर्वात महत्त्वाची माहिती की ज्या महिलांचे घटस्फोट झालेले आहे, ज्या महिलांना वडील नाही आहे, ज्या महिलांचे पतीचा मृत्यू झालेला आहे त्यांचा दाखला, तर ह्या जे डॉक्युमेंट आहे त्या डॉक्युमेंटची कॉपी घेऊन तुम्ही अंगणवाडी सेविका आहे त्यांच्यापर्यंत द्यायचं आहे, त्यांना सबमिट करायचं आहे. तर तुमची अशी प्रकारे ही KYC कंप्लीट होईल. तर लाडक्या बहिणींनो, ज्यांचे पती नाही आहे, वडील नाही आहे, ज्यांचा घटस्फोट झालेला आहे त्यांनी अशा प्रकारे ही KYC करायची आहे आणि असा सक्सेसफुलचा मेसेज तुमच्या समोर येईल तेव्हा समजा की नक्की तुमची जी ही लाडकी बहीण योजनेची जी KYC बाकी होती या प्रॉब्लेममुळे, तर इथे अशा प्रकारे ही KYC कंप्लीट झालेली आहे. तर आजची ही जी KYC आहे मी दोन्ही पद्धतीने तुम्हाला दाखवलेली आहे. सिंपल पद्धती, ज्या महिलांना पती आहे, वडील आहे त्यांनी अशा प्रकारे KYC करायची आहे. पहिलं ऑप्शन होतं आणि दुसरं ऑप्शनमध्ये तुम्हाला ज्यांचे पती नाही आहे, वडील नाही आहे, ज्यांचा घटस्फोट झालेला आहे त्यांनी अशा प्रकारे KYC करायची आहे. तर हे सर्व तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये दाखवून दिलेलं आहे. जे काही कन्फ्युजन असेल ते ह्या व्हिडिओमधून तुमचे दूर होतील. तर लाडक्या बहिणींनो, खूप मोठी आनंदाची बातमी आहे. सर्व लाडक्या बहिणींसाठी जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, कारण खूप साऱ्या महिलांची KYC करायची बाकी राहिलेली आहे. म्हणून जास्तीत जास्त पुढे शेअर करून त्यांच्यापर्यंत आजचा हा व्हिडिओ पोहोचायला पाहिजे आणि ही जबाबदारी तुमची आहे. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू. जय हिंद, जय भारत, भारत माता की जय, वंदे मातरम, जय श्रीराम.